नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुश खबर आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही जर का फॉर्म भरून आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जर का आले असेल, तुमचे जे खातं आहे ते अप्रूव्ह झालं असेल, तुमच्या खात्यामध्ये पैसे चालू झाले असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। आणि तुम्ही बघू शकता, आता ज्यांची जे डिएक्टिव्ह अकाउंट आहेत त्यांच्याबद्दल पण बोलणार आहे। सगळ्यात पहिले ते 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे वाटणार आहेत, ते कशा प्रकारे, जर तुम्ही फॉर्म ऑगस्ट मध्ये भरला असेल, ऑगस्ट आता किती सप्टेंबर आज तारीख आहे 29, 30, 31 असे तुम्हाला 3000 रुपये बँकेमध्ये पडणार आहेत। तर तुम्ही बघू शकता काय प्रोसेस असणार आहे, पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजणार आहे। तर ह्या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा। चला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले खुश खबर बघूया, नंतर वाईट खबर बघूया काय असणार आहे। दरम्यान राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात 1,08,00,000 पात्र महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 3000 रुपये पाठवले होते। आता 31 ऑगस्टला दुसऱ्या टप्प्यात 50 लाख महिलांच्या खात्यात 3000 रुपये पाठवले जाणार आहे। तर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तुम्ही बघू शकता, सर्व काही माहिती दिलेली आहे। आता तुम्ही बघू शकता, ही आहे खुश खबर। तर 3000 रुपये हे प्रत्येकी 3 टप्प्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये पडणार आहे। आता हे जे पैसे येणार आहे हे तुमच्यावरती आहे, जेव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल तेव्हा तुमच्या बँकेमध्ये 3 टप्प्यामध्ये पैसे 3000 रुपये पडून जातील। आता आपण वाईट खबर बघूया एकदम। लाडकी बहीण बघू शकता, आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का? सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा सवाल। जो सवाल झाला आहे तो तुम्ही बघू शकता, पुण्यातील भूसंपादनाच्या म्हणजे बघू शकता प्रकरणावरील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला पुन्हा एकदा आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का असा प्रश्न विचारला। राज्य सरकारकडून या प्रकरणात टाळाटाळ केली जाते। म्हणजे तुम्ही बघू शकता, शब्दात म्हणजे हा जो क्वेश्चन विचारला आहे तो सरकारला विचारला आहे, लाडकी बहीण योजना पूर्ण चालू ठेवायची का नाही, सरकारला पुन्हा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पुण्यातील 1995 एका कंपनीच्या भूसंपादनाच्या म्हणजे बघू शकता खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। हा खटला सुनावणी पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज देखील न्यायमूर्ती उल्लेख केला जातो। न्यायमूर्ती भूषण गवई यांनी राज्य सरकारला आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का असा प्रश्न विचारला। राज्य सरकारकडून या प्रकरणात टाळाटाळ सुरू असल्याचे ताशेरे देखील उडवले। म्हणजे बघू शकता, सुनावणी देखील सर्वोच्च न्यायालयात होत होती, पण काय होणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे, पुण्यातील पाषाण येथील जमिनीच्या मोबदल्यातील प्रकरणात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात लाडकी बहीण उल्लेख करण्यात आला। यापूर्वी झालेल्या 2 सुनावणीमध्ये लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला। राज्य सरकारने या प्रकरणात नव्याने प्रतिपत्र सादर करावं आणि सर्वोच्च न्यायालयात ते सादर करून याशिवाय नवविभाग म्हणजे बघू शकता सर्वोच्च न्यायालयाने ह्याचा विचार केला पाहिजे। काय म्हटलं आहे तुम्हाला पूर्ण नेमकं प्रकरण काय आहे पूर्ण समजणार आहे। पुण्यातील एका कंपनीच्या भूसंपादनाच्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयावर सुनावणी सुरू आहे। 1995 मध्ये ते भूसंपादन करण्यात आलं होतं। यामुळे पूर्वजांनी 1950 साली पुण्यात 24 एकर जमिनीची खरेदी केली होती। राज्य सरकारनं ही जमीन संपादित केली होती, मात्र त्यांना मोबदला दिला नव्हता। पुढे ती जमीन डिफेन्स शिक्षा संकुलला दिली गेली होती, मात्र याची मोबदला जो आहे तो दिला नव्हता। तो काय करायचं, याचिके दरम्यान म्हणजे होणारा जो खर्च आहे न्यायालयात केले, न्यायालयानं राज्य सरकारला मोबदल्याचे खर्च सांगितला। सरकारनं त्यांना जमीन दिल्याची माहिती दिली। माहिती जो काही प्रकल्प हा उभारला गेलेला आहे, व्यक्तीला जी जमीन देण्यात आली ती वनजमीन होती, त्यामुळे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे। लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्यांदा उल्लेख हा जो करण्यात आला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा प्रकरण सुनावणीत यापूर्वी 2 सुनावण्यांमध्ये उल्लेख करण्यात आला होता। आज झालेल्या सुनावणीत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला या योजनेचा संदर्भ देत प्रश्न विचारला, लाडकी बहीण पुन्हा चालू ठेवायची का नाही। जर तुम्हाला काय प्रश्न असेल ह्याच्यावरती, जर तुम्हाला काय बोलायचं असेल मला खाली कमेंट करून सांगा। लाडकी बहीण बंद झाली पाहिजे का चालू झाली पाहिजे का कंटिन्यू अशी चालू राहिली पाहिजे, मला कमेंट करा।